नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे आणि ई-के-वाय-सीचे तुमचे मला बरेच प्रश्न येत आहेत. मला बऱ्याच महिला असं विचारतायत की ताई आमचा नोव्हेंबरपासून हप्ता बंद आहे किंवा हप्ता नोव्हेंबरपासून बंद झालेला आहे. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ई-के-वाय-सी केली नाही म्हणून आमचा हप्ता बंद आहे. आणि बऱ्याच महिला असं मला विचारतात ताई आम्ही ई-के-वाय-सी केली नाही मग आम्हाला हप्ता मिळत नाही का, कारण आमचे हप्ते बंद झाले. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सगळ्या कमेंट वाचलेल्या आहेत. काल एक व्हिडिओ शेअर केला होता आपल्या फेब्रुवारी हप्त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या 1500 रुपये संदर्भामध्ये. नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये बरीच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुमच्याच कमेंटवर मला तुमच्या ज्या कमेंट आल्या ना त्याचीच उत्तरं मी त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि सरकारला विनंती पण केलेली आहे आपल्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. तर नक्कीच तो कालचा व्हिडिओ पहा. आज जो विषय आहे सर्व ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर आहे ई-के-वाय-सी संदर्भात. बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत मला की ताई आम्हाला हप्ता आला नाहीये, हप्ता आला नाही, आम्ही ई-के-वाय-सी केली नाही, मग आम्हाला ई-के-वाय-सी न केल्यामुळे हप्ता मिळत नसेल का? तर हो, अगदी खरं आहे. तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. कधीपर्यंत मिळणार नाही? जोपर्यंत तुमची ई-के-वाय-सी होणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची कमेंट. तुमची के-वाय-सी नाही झाली, हप्ता मिळणार नाही. तुम्ही निकषामध्ये बसत नसाल, हप्ता मिळणार नाही. जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल, हप्ता मिळणार नाही. हे सगळे कारण आहेत. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता, तुमचा हप्ता का बंद झाला, या संदर्भामध्ये मी परवा एक व्हिडिओ शेअर केला होता की तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा. मला अशा कमेंट व्हॉट्सअपला पण आहेत बरं का, भरपूर कमेंट येतात व्हॉट्सअपला पण की आमचा हप्ता बंद झाला, कशामुळे बंद झाला. आता मी सांगितलेलं आहे ई-के-वाय-सी केली नसेल तर ही पण मला कमेंट आली म्हणून मी सांगितलं की ई-के-वाय-सी केली नाही, जोपर्यंत ई-के-वाय-सी होत नाही हप्ता मिळणार नाही तुम्हाला. आलं का? निकष जेवढे योजनेचे आहेत निकषावर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर टोटल व्हिडिओ शेअर केलेले आहेत निकषा संदर्भामध्ये. तर जर तुम्ही त्या निकषामध्ये बसला नाही तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. तुम्ही पात्र नसाल तर. तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं की फॉर्मचं स्टेटस चेक करा. फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर तिथं काय दिसतंय हेही मी तुम्हाला सांगितलं की मला कमेंट करून सांगा. पण तुम्ही असं काही करतच नाही, फक्त हप्ता मिळत नाही किंवा के-वाय-सी केली नाही सांगताय. ई के-वाय-सी संदर्भात सुद्धा भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत. मी नक्कीच आपले ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा. ह्याच्यामध्ये या व्हिडिओच्या अंतर्गत मी आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा घेणार आहे की माझ्या बऱ्याच महिला अशा महाराष्ट्रातल्या आहेत ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही. आता त्याचे कारण खूप वेगळे होते. कुठं रेंज नव्हती, कुणाला माहितीच नव्हतं, कोणाला OTP आला नाही, कोणाला काही प्रॉब्लेम. मला एक तर कमेंट आली होती ताई मला पॅरालिसिस झाला होता, तेव्हा अटॅक आला होता मला पॅरालिसिसचा, म्हणून मी ई-के-वाय-सी केली नाही. म्हणजे बऱ्याच महिला आजारी पण होत्या त्या काळामध्ये, जेवढा आपल्याला कालावधी दिला ना ई-के-वाय-सीचा त्या कालावधीमध्ये. आणि माझ्या बऱ्याच महिला अशा ग्रामीण भागातल्या आहेत ज्यांना माहितीच नव्हतं की ई-के-वाय-सी योजनेची करायची. त्यांचं डोक्यामध्ये असं होतं की बँकेची ई-के-वाय-सी करायची का. बघा इथंच खूप मोठा गोंधळ झालाय. बँकेची ई-के-वाय-सी का योजनेची ई-के-वाय-सी. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बँकेची ई-के-वाय-सी जी आहे ती टोटल वेगळी आहे आणि ही जी आपली ई-के-वाय-सी होती जी आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत करायची होती ती आपल्या योजनेची ई-के-वाय-सी होती आणि या के-वाय-सीच्या अंतर्गतच ठरणार होतं की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. जर तुम्ही पात्र असाल हप्ता मिळणार होता आणि जर तुम्ही अपात्र झालात ई-के-वाय-सी मध्ये तर तुमचा फॉर्म जो आहे तो अपात्र होणार होता. तर हा सगळा टोटल विषय होता. आता तुमची जर के-वाय-सी झाली नाही याच्यामध्ये तर मी या ठिकाणी आत्ता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अंतर्गत थोडंसं या विषयामध्ये पण लक्ष घालणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की मला नाही माहिती की तुम्हाला माहिती आहे का नाही, पण हा विषय मी सारखं तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच महिला आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची के-वाय-सी झालीच नाही. त्याला कारण मी भरपूर दिले तुम्हाला. जे कारण मला येत आहेत ना, अशा बऱ्याच महिला माझ्याही संपर्कात आहेत त्यांची के-वाय-सी झालेली नाही. आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जर के-वाय-सीची जी आहे ती सगळ्यांना कंपल्सरी होती तर ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही त्यांना पण लाभ देणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये गरीब गरजू सुद्धा महिला खूप आहेत बरं का, निराधार सुद्धा, की ज्यांना ह्या 1500 रुपयाची खूप आवश्यकता आहे, पण त्यांची के-वाय-सी न झाल्यामुळं त्यांचा हप्ता टोटली बंद झालेला आहे. कोणाचा नोव्हेंबर पासून झाला, कोणाचा ऑगस्ट पासून झाला, कोणाचा त्याच्या अगोदर झाला, पण सगळ्यांचे हप्ते बंद झाले फक्त ई-के-वाय-सी न केल्यामुळं. ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांच्याबद्दल मी आता बोलत नाही. माझ्या ज्या महिलांची पात्र असून सुद्धा
KYC झालेली नाही योजनेच्या अंतर्गत, त्या महिलांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. तुम्ही मला म्हणता, ताई तुम्ही प्रयत्न करा, ताई तुम्ही प्रयत्न करा, तुम्हीच करू शकता. मी करू शकते आणि मी करतेय पण. पण तुम्ही पण करू शकता ना. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेवढा हा आपला व्हिडिओ व्हायरल होईल तेवढं काम आपलं लवकर होईल. हे मी अगोदर पण सांगितलंय तुम्हाला. कारण का बघा, तोपर्यंत आपलं काम होणार नाही. मी परत एकदा या ठिकाणी सांगते, जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्याच कमेंटवर होता माझा. बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत मला, बऱ्याच. त्यातल्या काही ज्या म्हणजे ज्या काही कमेंट आहेत त्या फक्त KYC न झालेल्या होत्या. मी सगळ्याच कमेंट वाचलेल्या आहेत आणि त्याच्यावरच मी हा एक व्हिडिओ शेअर केलाय. मी आता राज्य सरकारला सुद्धा पूर्ण या ठिकाणी महायुती सरकारला विनंती करतेय की या योजनेच्या अंतर्गत महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये मी त्यांना टॅग करून फेसबुकला सुद्धा पोस्ट केलेली आहे की ताई म्हणलं अजून बऱ्याच महिलांची KYC झाली नाही आणि पोर्टल चालू नाहीये सध्या, पण तरी पण अजून काहीही कुठे हालचाल नाही. याच्यानंतर मी आपल्या ट्विटर अकाउंटला सुद्धा माझे व्हिडिओ शेअर केले की बऱ्याच महिला माझ्या अशा आहेत ज्यांची KYC झाली नाही. मी अगोदरही सांगितलंय, मी आता परत सांगतेय, या महिलांना KYC करण्याची संधी उपलब्ध करून द्या. त्या पात्र असतील तर हप्ता द्या, नसतील तर नका देऊ. आम्ही कुठं म्हणतोय सगळ्यांना सरसकट हप्ता द्या, पण कमीत कमी KYC करण्याची संधी नक्कीच उपलब्ध करून द्या. आणि मी या योजनेवर का बोलते, तर या योजनेच्या अंतर्गत मी पहिल्या दिवसापासून काम करते आणि खडा माहिती या योजनेची माझ्याकडे आता आहे. आणि अशा बऱ्याच लाडक्या बहिणी महाराष्ट्रामधून माझ्याशी संपर्कामध्ये आहेत. माझे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधून. त्यामुळे या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या माझ्याकडे पाठवत असतात आणि आपल्या चॅनलच्या किंवा माझ्या सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटच्या अंतर्गतही मला सर्व माहिती मिळतीये. तर नक्कीच मला असं वाटतंय आपले महायुती सरकार आणि आपलं राज्य सरकार, जसं मी बोललेली आहे, तर सगळ्यांनीच ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या या जेवढ्याही महिला आहेत ज्यांची KYC झाली नाही त्यांना खरं संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. या महिलांनाही या 500 रुपयाची गरज आहे आणि खूप गरीब गरजू महिला आहेत या सुद्धा. तर नक्कीच माझी माहिती तुम्हाला समजली असेल. जेवढाही माझा आजचा व्हिडिओ आहे तो तुमच्याच कमेंटवर आहे. या ठिकाणी मी एकच तुम्हाला सांगणार आहे, बाई ताई तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा असं नका म्हणू. तुम्ही सुद्धा करा. तुम्हाला करायचं काय आहे, या व्हिडिओला शेअर करायचं. मी नेहमी म्हणते, महत्वाचे जेवढेही व्हिडिओ आपले असतील त्याला शेअर करत जा. एकही रुपया लागत नाही. जर तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला आणि 1800 रुपये दर वर्षाला हवे असतील तर आपल्या व्हिडिओला शेअर करणं अपेक्षितच आहे. म्हणजेच जेवढ्या महिलांची KYC झाली नाही त्या महिला आपल्यापर्यंत पोहोचतील. लक्षात घ्या, त्या महिला आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा एकच माझा उद्देश आहे. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ शेअर केलाय, तुमच्या कमेंटवर शेअर केलाय. तुम्हाला माहिती समजली असेल. KYC झाली नसेल तर हप्ता मिळणार नाही. KYC होणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.